नमस्कार मंडळी, काळूबाईच्या नावाने चांग भलं. मी आणली आहे नवीन रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची माळेची पूजा कशी करावी, ती सिद्ध कशी करावी, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच ऐका. जे कोणी नवीन रुद्राक्षाची माळ आणताना त्यांना कोणाला माहीत नसतं. फूल वगैरे सगळं वाहून झालं आहे, भस्म व्हायला आहे मी आता आपण थोडासा इकडला पण भस्म वाहूया. बघू शकता तुम्ही. ही माळ जी आहे ना, रुद्राक्षाची आधी सगळं पंचामृत तयार करायचं, गंगाचं पाणी स्वच्छ धुवून घ्यायची, मग चांगल्या ताज्या पाण्याने धुवून घ्यायची. मग आता ते आपण उचलून घेणार आहोत हातामध्ये. उचलून घेतल्यानंतर ती अशी हातात आणि अशा अगरबत्त्या लावायच्या आहेत. मी आता इथं अगरबत्त्या लावलेल्या आहेत आणि त्या अगरबत्तीच्या धुरावरती ती अशी धरायची आहे आणि आपला महादेवाचा जो मंत्र आहे ना, तो जप करायचा आहे. एक माळ पूर्ण जप करायचा आहे आणि नंतर ही माळ तांदळामध्ये ठेवून द्यायची. 3 दिवस ठेवा किंवा 5 दिवस ठेवा किंवा 7 दिवस ठेवा. नंतर ही शुद्ध होती आणि मग याच्यावरती आपण असं जप करू शकतो. जय काळूबाई. आणि आज सोमवार आहे ना, कोणाकोणाला उपवास आहे सांगा बरं मला कमेंटमध्ये.